आपण सगळे वाट पाहत होतो तो क्षण आता येऊन ठेपलाय. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून माननीय साहेबांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. आपल्यालाही विनंती, आपण कृपया आसनस्थ व्हा. उपस्थितांना विनंती आहे, आपण कृपया आसनस्थ व्हावं. आणि त्याचप्रमाणे आपल्याजवळ असलेले जे भ्रमणध्वनी यंत्र आहे, मोबाईल जे आहेत, ते कृपया आपण सायलेंटवरती ठेवावे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रस्तुत नवे क्षितिज, गृहनिर्मितीचे आकाश विस्तारताना या लोकसत्ताच्या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचं मी कुणाल रेगे, सुसंवादक, लोकसत्ता वृत्तपत्र समूहाच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सहप्रस्तुती सिडको, सहाय्य महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा तथा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई आणि महानिर्मिती. सहप्रायोजक हिरानंदनी ग्रुप, वैभव लक्ष्मी ग्रुप, सुमित ग्रुप, MP ग्रुप, रुस्तुमजी ग्रुप आणि रिजन्सी ग्रुप. खरं म्हणजे प्रायोजक आपण यांना म्हणतो खरं, पण मुळात हे सगळे लोकसत्ताचे वाचक आहेत आणि ते नेहमी लोकसत्ताच्या उपक्रमाला असतात. त्यामुळे असे उपक्रम करणं हे अधिक सोयीचं होतं. त्यामुळे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मुंबईचं रूप बदलणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांसह गृह बांधणी योजनांचा वेध घेणाऱ्या लोकसत्ताच्या कॉफी टेबल पुस्तकाचं आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. या सोहळ्याची सुरुवात आपण स्वागताने करूया. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करण्याची विनंती म्हाडाचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय श्री संजीव जयस्वाल साहेब यांना करतो. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर आता लोकसत्ताचे सन्माननीय संपादक माननीय श्री गिरीश कुबेर सरांना विनंती करतो, ते प्रास्ताविक मांडतील. नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत नवे क्षितिजच्या प्रकाशन प्रसंगी. एखाद्याची प्रगती होत असते तेव्हा आपण असं म्हणतो की त्याचं क्षितिज विस्तारत आहे, त्याचं होरायझन इट्स वायडनिंग अशा अर्थाचा शब्दप्रयोग केला जातो. त्यामुळे शहरांच्या विकासाचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला शहरांचं क्षितिज विस्तारणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतं. पण ते विस्तारताना त्याच्यातल्या ज्या काही अडचणी आहेत आणि विस्तारणं हे नैसर्गिक आहे का, त्या विस्ताराला एक काही आकृतीबंध आहे का, त्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी आहे का, हे घटक महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यातनं चांगलं शहर, वाईट शहर, सुंदर शहर हे फरक निर्माण होत असतात. मुंबईच्या बाबतीमध्ये हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तो मुंबईला विस्तारण्याशिवाय पर्यायच नाही आहे. मागे ते का 70 सालच्या एका तर्कतीर्थांच्या प्रकाशनामध्ये मेपुरेगे असं म्हणालेले होते की त्यांनी खूप सुंदर लिहिलं आहे की आपल्याकडे खेडी विस्तारत जातात आणि मग त्याला आपण शहर म्हणतो. आणि एकमेव शहर आहे म्हणजे सुनील गंगोपाध्याय नावाचा एक खूप बंगालमधले अतिशय सुंदर लेखक आहेत, त्यांनी मुंबईच्या वरती लिहिलं. म्हणजे खरं म्हणजे बंगाली माणसांनी मुंबईच्या वरती लिहिलं, कलकत्ता सोडून किंवा पश्चिम बंगालमधलं शहर सोडून. हेच आश्चर्य आहे. त्यानं पश्चिम बंगालमधनं बहिष्कृत केलं की नाही मला माहिती नाही, पण ते गंगोपाध्यायांचं खूप सुंदर वाक्य आहे की भारतामध्ये एकच शहर आहे. त्यांनी खूप सुंदर वाक्य आहे, भारतामध्ये एकच शहर आहे, शहराचा आत्मा घेऊन जन्माला आलेलं, बाकी सगळी एक्सटेंडेड विलेजेस आहेत. तर हे जे शहर असेल तर हे असं विस्तारताना त्याचा आत्मा आणि त्याची एकंदर रचना आपण याचा विचार करतोय का, हा महत्त्वाचा प्रश्न मुंबईचा नागरिक म्हणून पडत असतो, पडलेला असतो आणि रोजच्या रोज प्रवासातही भेडसावत असतो. त्यामुळे या विषयाला अनुषंगून हे पुस्तक आहे. त्याचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतं आहे. दहीहंडीनंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी यायला लावणं किती त्रासदायक आहे त्यांच्या चेहऱ्यावरनं मला असं वाटतं दिसत असेल. आणि पूर्वीच्या काळी त्यांच्यासाठी खूप सोपं होतं, एकाच पक्षासाठी दहीहंडीला जावं लागायचं.
आता 3-3 पक्षांना जावं लागतं. त्या अर्थाने त्यांचं सुद्धा राजकीय क्षितिज विस्तारत आहे असं आपण आपण म्हणू शकू. तर असो, त्यांनी येणं, कारण शहराच्या प्रश्नांची एक जाण असणं हे खूप महत्त्वाचं आहे. राज्याच्या समोरची आव्हानं माहीत असणं हे खूप गरजेचं आहे आणि तसा त्यांचा आवाका आहे, तसा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यामुळे त्यांनी येणं हे अत्यंत आवश्यक होतं. ते आले, त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि अर्थातच त्यांचेही मनापासून आभार. कारण देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे 4-5 देवेंद्र फडणवीस साधारण आहेत. म्हणजे दहीहंडीच्या कार्यक्रमात FB लाईव्ह करताना ते देवेंद्र फडणवीस वेगळे आहेत. एक पूर्णपणे अभ्यासपूर्ण चर्चा करणारे देवेंद्र फडणवीस वेगळे आहेत. लोकसत्तेच्या व्यासपीठावरनं काही महत्त्वाचं जेव्हा ते विवेचन करत असतात, डिस्ट्रिक्ट रँकिंगसारखा कार्यक्रम असेल त्यावेळेला, ते वेगळे आहेत. त्यामुळे त्यातला एक महत्त्वाचा भाग असलेले देवेंद्र फडणवीस आज आपल्यासमोर आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. मी कार्यक्रमाचं स्वरूप मला असं वाटतं सांगितलं असेल. सर्वसाधारणपणे आपण मुख्य भाषण आणि मग त्या अनुषंगाने नंतर चर्चा वगैरे असं करत असतो. आत्ता त्यांना जर काही थोडंसं निवेदन करायचं असेल तर ते, नाहीतर आपण प्रश्नोत्तराच्या अंगाने जाऊया. कारण घर हा विषय असा आहे, क्षितिज हा विषय असा आहे आणि आश्रयस्थानं आपले हा विषय असा आहे की प्रश्न आपल्याला आणि आम्हालाही भरपूर आहेत. त्यामुळे मी अधिक काय बोलत नाही. कार्यक्रमाची सूत्र कुणालच्या हाती देतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभार. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि मग त्यानंतर आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. प्रकाशनाकरिता मी काही मान्यवरांना इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतो. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे माननीय डॉक्टर संजीव जयस्वाल साहेब यांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावरती यावं. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईचे माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेबांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. वैभवलक्ष्मी ग्रुपचे माननीय डॉक्टर रामदास सांगळे साहेब यांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सुमित ग्रुपचे माननीय भूषण निमळेकर साहेबांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. MP ग्रुपचे माननीय मंगेश परुळेकर साहेब यांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. रुस्तुमजी ग्रुपचे माननीय बमन इराणी साहेब यांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावरती यावं. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होईल. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. अनेक मान्यवरांनी ह्यामध्ये लिहिलेले आहेत लेख, त्याचप्रमाणे आपली भूमिका त्याच्यात मांडलेली आहे. माननीय जयस्वाल साहेब असतील किंवा माननीय कल्याणकर साहेब यांनी सुद्धा आपले लेख त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. आता आपण थेट चर्चेला सुरुवात करूया आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सन्माननीय संपादक श्री गिरीश कुबेर सर, त्याचप्रमाणे लोकसत्ताचे MMR रिजन ब्युरो चीफ श्री जयेश सामंत सर यांना विनंती करतो, या दोन्ही मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया. मग अशी म्हणालो तसं आधी काही 2 मिनिटं बोलायला आवडेल का? थेट प्रश्नोत्तर आपण सुरू करूया. नाही, प्रश्नोत्तरे केले तरी त्यात मग सगळ्या गोष्टी येतीलच. मला सुरुवातीला एक प्रश्न विचारायला आवडेल. म्हणजे इतकी वर्ष पत्रकारितेमध्ये आहे ना, तर घर बांधणाऱ्या संस्था कोणत्या याचं एक डोक्यामध्ये नावं नक्की असायची. म्हाडा असायचं किंवा सिडको असायचं. पण आता मला काही कळेन असंच झालं. MSRDC पण घरं बांधते, MMRDA पण घरं बांधते, सगळ्याच संस्था घरं बांधतात. तर हे नक्की काय प्रकरण आहे? नाही, मुळात घरं बांधण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही म्हाडाची, मुंबईमध्ये SRAची पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सिडको हे नवनगर प्राधिकरण असल्यामुळे सिडकोची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण आता आपण काही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स देखील सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मदत आपण करतो आणि
प्रायव्हेट व्यक्ती ती घरं बांधतो आणि ती जी काही सबसिडी आहे ती आपण देतो. आता आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो देखील खरा आहे. आत्ता आमच्या लक्षात असं आलं की मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेक प्रकल्प 15-15, 20-20 वर्षापासून लोकांनी घेतले, खाजगी विकासकांनी घेतले आणि काही ना काही कारणांनी ते करू शकले नाहीत. आणि आता त्यातल्या अनेक ठिकाणी स्थिती अशी आहे की जो नागरिक आहे तो घर सोडून गेलेला आहे, त्याला नियमाने जे भाडं दिलं पाहिजे ते भाडं देखील मिळत नाही, रिडेव्हलपमेंट होण्याचा कुठला त्या ठिकाणी आता शक्यता दिसत नाही. असे जे अडलेले प्रकल्प आहेत, तर एक आम्ही लोकांनी असा विचार केला की मुंबई महानगरपालिका आहे, MMRD आहे, अशा वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे आहेत की ज्या मजबूत आहेत. तर या लोकांनी जर त्यातले काही प्रकल्प असे अडकलेले घेतले हातामध्ये आणि त्यांनी जर त्या ठिकाणी ते प्रकल्प उभे केले, तर वर्षानुवर्ष जे लोक आपलं घर सोडून बाहेर आहेत आणि आता पुढे देखील त्यांना त्या ठिकाणी घरात कधी जायला मिळेल हे समजत नाही, ह्या घरांना आपल्याला थोडं वेग देता येईल. सरकारी संस्था असल्यामुळे नॉर्मली काय होतं की प्रायव्हेट व्यक्ती हा कंटेस्ट करत राहतो, कोर्टामध्ये अजून 10-20 वर्ष निघून जातात. पण साधारणपणे कोर्टाचाही जो काही व्ह्यू आम्हाला पाहायला मिळतो की सरकारी संस्था जर टेक ओव्हर करून लोकांना जर फायदा देत असेल तर कोर्ट देखील आमच्या बाजूनी असतं. आणि म्हणून हा एक नवीन प्रयोग आम्ही करतोय की या ज्या मोठ्या संस्था आहेत याने एक प्रायोगिक तत्वावर 4-4, 5-5 अशा प्रकारच्या रखडलेले प्रकल्प हे रिडेव्हलपमेंटमध्ये घ्यावे आणि ते पूर्ण करून दाखवावे. हा याच्यातला फक्त मुद्दा आहे. त्याच्यामध्ये एक गिरीश सरांनी जो एक प्रश्न केला त्याच अनुषंगाने मी विचारतो आहे की एक काय असा होता की नगर नियोजनाची जबाबदारी एका ठराविक यंत्रणेकडे असायची. आणि खरं तर हा प्रश्न थोडासा नगरविकास खात्याकडे झुकणार आहे, पण मला असं वाटतं तुमचा या महाराष्ट्राविषयीचा जो सर्वांगीण अभ्यास आहे त्यामुळे तुम्ही उत्तर द्याल. आता नगर नियोजन म्हणजे पालघर पट्ट्यात MMRDA करताय, खोपोली पट्ट्यात किंवा कर्जत पट्ट्यात अचानक MSRDCची नियुक्ती झाली की नगर नियोजन, घरं बांधणं नाही नुसतं, नगर नियोजन, सिडको आहेच, परत अटल सेतूच्या पायथ्याशी सिडको आली. हा, तर याला हा जो नगर नियोजनाच्या बाजूनी जो एकसंघपणा असायला हवा, तर वेगवेगळ्या प्राधिकरणांना नियोजनाची जबाबदारी SPA जे आपण नेमतोय त्याच्यामुळे ते नगर नियोजनातला जो नियोजनपणा एकसंघपणा असेल तो टिकेल का? नेमकं त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तो याकरता टिकेल की शेवटी नगर नियोजनाचे जे नियम आहेत हे नियम नगरविकास विभागच करतो. त्यामुळे तुम्ही SPA कोणालाही केलं तरी त्या SPAला आपले जे काही डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत हे नगरविकास विभागाकडनंच मान्य करून घ्यावे लागतात. आता SPA करण्याचं कारण काय आहे, तर उदाहरणादाखल समजा MMRDAनी अटल सेतू बांधला. अटल सेतू बांधल्यामुळे एक मोठा एरिया ओपन अप झाला. आता त्या एरियामध्ये जर आपण MMRDAला त्या ठिकाणी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमलं आणि त्यांनी केलेल्या कामामुळे जो एरिया ओपन अप झाला आहे त्या ठिकाणी एक नवनगर तयार केलं, तर त्यातनं अशा प्रकारच्या प्रोजेक्टवर खर्च केलेले पैसे देखील परत मिळतात आणि प्लॅन डेव्हलपमेंट देखील होतं. आपण पहा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण तयार केला आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे MSRDCने तयार केल्यानंतर त्यावेळी पहिल्यांदा कल्पना होती की काही नवीन नगरं त्या ठिकाणी तयार करावीत, पण मग काही विरोध झाला, आपण ते सोडून दिलं. पण त्यामुळे नवीन नगरं तयार झाली नाहीत का? तर मुंबईपासनं पुण्यापर्यंत अनेक नवीन नगरं तयार झाली जी प्लॅनिंगशिवाय झाली. म्हणजे त्यांना ओपनिंग कुठे दिलं पाहिजे, कुठून त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे, अशा प्रकारचा कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी ती तयार झाली. आणि आपण जी काही व्हॅल्यू तयार करतो, म्हणजे आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे तयार झाल्यामुळे दोन्ही बाजूला जी व्हॅल्यू तयार झाली ती व्हॅल्यू कॅप्चर करून राज्याच्या तिजोरीत पैसा यायला पाहिजे होता, तो काही आला नाही. तो खाजगी लोकांच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी गेला. त्यातनं 4 पैसे राज्याला मिळाले असते तर राज्याला अधिक चांगलं काम करता आलं असतं. आणि म्हणून आपला प्रयत्न असा आहे की ज्या लोकांचं ज्या ठिकाणी काम आहे त्यांचा स्टाफ असतो. आता समजा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे तर MSRDCचा स्टाफ त्याच्यावर आहे, कारण टोल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यांच्याकडे शेवटी हे काम
आपण जर बघितलं तर अभियांत्रिकी आणि स्थापत्य अशा प्रकारचंच हे काम आहे, त्यामुळे त्यांना त्याचा एक्सपिरियन्सही आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्यांना किंवा अगदी समृद्धी एक्सप्रेसवेवर MSRDCला आपण त्या ठिकाणी ती जबाबदारी देतो. तर ही सगळी जबाबदारी दिल्यामुळे भविष्यातलं जे काही हॅपहझार्ड प्लॅनिंग होणार आहे ते प्लॅनिंग होणार नाही. त्याच्याऐवजी जी व्हॅल्यू आपण क्रिएट करतोय ती व्हॅल्यू कॅप्चर सरकार करू शकेल किंवा सरकारकडे ते पैसे येऊ शकतील आणि आपण तयार केलेला जो डेव्हलपमेंट कंट्रोल रूल आहे DCR आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी घरबांधणी होईल, नवनगरांची निर्मिती होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. एक एक राजकीय पक्षाचे प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख नेते म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. सर्वसाधारणपणे ना राजकीय नेत्यांना शहरांविषयी आपण काही करतोय असं म्हणायला सांगायला आवडत नाही. म्हणजे राहायचं शहरांमध्ये, घरं शहरांमध्ये आणि खेड्यामध्ये रे घरं कौलारू वगैरे वगैरे असं सगळं एक गोड खेड्यांविषयी बोलायचं. याच्यामध्ये ना खेड्यांचं भलं होतं ना शहरांचं. तर शहरं ही वसवावी लागतात. आपण सगळे सिटीजन असतो, विलेजर्स नसतो. तर ह्याच्यात काय काय म्हणजे अडचण काय वाटते की शहरांसाठी आम्ही शहरं सुंदर करणार आहोत असं म्हणायला काय अडचण काय त्याच्यात? नाही, तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. आपल्या देशामध्ये वर्षानुवर्ष ही मानसिकता होती की शहरांकरता काम करण्याचा अपराध बोध होता. कारण भारत गावांमध्ये राहतो, आपण प्राऊडली सांगायचो 80% भारताची लोकसंख्या गावांमध्ये राहते. पण जगाचा इतिहास जर आपण बघितला तर गावांकडनं शहरांकडे येणं हे जगात झालं आहे. अर्बनायझेशन इनएव्हिटेबल आहे. आम्ही अर्बनायझेशनचा नेहमी तिरस्कार करत राहिलो आणि अर्बनायझेशन आम्ही थांबवू शकलो नाही. तुम्ही बघा, आपल्या शहरांचा जो वाढीचा दर आहे तो सगळ्यात जास्त तुम्हाला लेट 80s पासनं तर अर्ली 2000 पर्यंत दिसतो. अनप्रेसिडेंटेड वाढ आहे. आणि शेवटी लोकांना ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, एज्युकेशन आहे, हेल्थकेअर आहे किंवा एंटरटेनमेंट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या शहरांमध्ये दिसतात. आता लोक शहरांकडे येत होते आणि आम्ही मात्र शहरीकरण नको, म्हणजे आम्ही हे प्रीच करत राहिलो की शहरीकरण नको. शहरीकरण होत आहे ते मॅनेज करावं लागेल हा विचारच आमच्या मनामध्ये आला नाही. आणि या तिरस्कारातून भारत किंवा महाराष्ट्र ग्रामीण भागात राहतो, ग्रामीण भागात राहतो असं करता करता कधी 47% महाराष्ट्र अर्बनाइज झाला हे आमच्या लक्षात आलं नाही आणि त्याकरता आम्ही कुठली व्यवस्था केली नाही. आपण मुंबईचं उदाहरण बघू. मुंबईमध्ये लोक देशभरातनं किंवा राज्यातनं तर येतच होते, देशातनं येत होते. येणाऱ्या व्यक्तींना काही व्यवस्था लागतील याचा आम्ही विचार केला नाही, कारण आम्हाला ते नको होते. आणि त्यामुळे आम्ही जर त्यांच्याकरता व्यवस्था उभी केली नाही तर झोपडपट्टी तयारच होईल. आलेल्या व्यक्तीला राहण्याकरता काही ना काही व्यवस्था करावीच लागेल. परिणाम असा झाला की आपल्या शहरांमधला जो आज बकालपणा आपल्याला पाहायला मिळतो तो यामुळेच आहे की सगळ्या शहरांमध्ये बाहेरून लोक आले, त्यांच्याकरता गृहनिर्माणाची तेवढी सोय आम्ही तयार केली नाही. अगदी आपण जर बघितलं तर मध्यंतरीचा काळ असा होता की 30-30 वर्ष आमचे डेव्हलपमेंट प्लॅन्स तयार झाले नाहीत. आज शहरांमध्ये केवळ झोपडपट्ट्या नाही आहेत, अनधिकृत लेआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. कारण काय आहे, जर तुम्ही 1970 नंतर 30 वर्ष 40 वर्ष त्या ठिकाणी येलो बेल्टची जागाच वाढवणार नाही, लोकसंख्या दुपटीने वाढली आहे, तर अर्थातच ग्रीन बेल्टमध्ये लोक जाऊन घरं बांधतील. कारण तुम्ही विचारच केलेला नाही आहे की लोकांनी राहायचं कुठे. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे तयार झाला. खरं म्हणजे याचं पहिलं शिफ्ट जे आहे ते 2014 साली ज्यावेळी मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी एक त्या ठिकाणी आपल्याला वाक्य सांगितलं की शहरीकरण जे आहे हे शहरीकरण केवळ तुम्ही आव्हान समजू नका तर ती अपॉर्च्युनिटी देखील समजा. कारण आज आपण पाहतो की देशाच्या GDPच्या 65% GDP हा शहरं आणि त्याच्या आसपास तयार होतो आहे. त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी देखील आहे, त्याला व्यवस्थितपणे आपल्याला बसवता येईल. आणि म्हणून मग स्मार्ट सिटी वगैरे सारखे अनेक इनिशिएटिव्ह आलेत. अर्थात एक रेट्रोफिटिंगला तुम्हाला 10-15 वर्ष लागतात आणि म्हणून केंद्र सरकारने आता खूप मोठ्या प्रमाणात हे सांगितलं आहे की नवीन नगरं बसवा. रेट्रोफिटिंग करणं हे फार कठीण काम आहे, त्याला फार विरोध होतो. मोठ्या प्रमाणात आता नवीन नगरं बसवा
आणि शेवटी जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं तर एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला शहरीकरण तर टाळता येत नाही, पण तुम्ही जर कॅचमेंट एरियाजमध्ये स्मॉल अर्बन सेंटर्स तयार केले, म्हणजे शहराच्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत यांना एकत्रित करून तिथे जर आपण नगरपालिका तयार केली, तिथे सोयी तयार केल्या, तर येणारा जो इन्फ्लक्स आहे तो त्या ठिकाणी कॅच होतो आणि त्याचं देखील काम आपल्याला करता येतं. पण मग या संदर्भात असं थोडंसं विकृतीकरण नाही होत का, की खेडेगावांमधनं घराचे परवाने दिले जातात आणि मग अचानक खेडी शहरांमध्ये घातली जातात? 27 आहेच. पुण्याचं जसं झालं. नाही नाही, अगदी आहेच. म्हणूनच मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो, मी काही महत्त्वाची कामं जर काही केली असतील ना, तर मागे लागून मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन, पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन, संभाजीनगरचा डेव्हलपमेंट प्लॅन, नाशिकचा डेव्हलपमेंट प्लॅन, सगळ्या मोठ्या शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन जे वर्षानुवर्ष अडकले होते सगळे, आणि छोट्या शहरांचे म्हणजे मला असं वाटतं की 150च्या वर शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन मागे लागून आपण ते मंजूर केले. त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपण नगरपंचायती तयार केल्या. जे शहरं मोठे होत आहेत, आपल्याला माहिती आहे की ही शहरं उद्या वाढणारच आहेत, त्या ठिकाणी आजच जर अर्बन स्ट्रक्चर आपण तयार केलं आणि तिथे अर्बन गव्हर्नन्स सुरू केला, तर केंद्र सरकारच्या योजना त्या ठिकाणी लागू होतात. मग शहरी जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजनेची, त्यात घरं तुम्हाला बांधता येतात. त्यामुळे आत्ताच तिथलं जे अर्बनायझेशन आहे ते तुम्ही मॅनेज करू शकता, म्हणून आपण त्या ठिकाणी ते सगळे निर्णय घेतले. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात तीच परिस्थिती आपण केली वर्षानुवर्ष, आणि त्यामुळेच हा बकालपणा आहे. बघा आता एवढी शहरं वाढली, शहरांमध्ये आपली मानसिकता काय होती, रस्त्याचं काम झालं की पुरे आहे. खरं म्हणजे शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन. मुंबईसारख्या शहरामध्ये आज खरंच आहे की ज्याला एक मूळ शहर म्हणतो देशातलं ते मुंबई आहे, पण मुंबईतली आमची परिस्थिती अशी होती की आमच्याकडे मुंबईमध्ये जे सीवेज वॉटर होतं हे इंग्रजांनी केलेले सेटलिंग टँक्स, त्याच्यात जे सेटल होऊन पाणी सगळं समुद्रात जायचं. म्हणजे सीवेज वॉटर आपण समुद्रात सोडत होतो. आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि याचं काम सुरू केलं, त्यावेळी पहिला प्रश्न निर्माण झाला की आपल्याकडे समुद्रात जर पाणी डिस्चार्ज करायचं असेल तर त्याची मानकं काय आहेत, BOD COD वगैरे काय काय जे म्हणतात ती काय असली पाहिजेत, याची मानकच नव्हती. त्यामुळे 2-2.5 वर्ष मागे लागून ती मानकं तयार केली, सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून ती मानकं मी तयार केली. आणि त्याच्यानंतर आपण आज मुंबईमध्ये त्या ठिकाणी STPचं काम चालू केलं आहे. पुढच्या 3-4 वर्षात ते काम पूर्ण झाल्यानंतर आज मुंबईमध्ये जे हजारो काय लाखो MLD पाणी हे सगळं आपल्या याच्यामध्ये जातं समुद्रात, घाण पाणी ते जाणार नाही आणि मुंबईचा समुद्र देखील आपल्याला थोडा स्वच्छ झालेला दिसेल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा विचारच आपण केला नाही. आता हा विचार आपण करायला लागलो आहोत. आता आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की अर्बनायझेशन इज इनएव्हिटेबल, नोबडी कॅन स्टॉप इट. त्याच्यामुळे आत्ता आपण शहरांकडे थोडं लक्ष देतोय, शहरं थोडी साफ करतोय. सगळ्या शहरांमध्ये म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 150 शहरांमध्ये मी छोट्या मोठ्या त्या काळामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे जे काही प्रकल्प आहेत ते पूर्ण केले किंवा त्या ठिकाणी दिले. आणि जवळपास तेवढ्या शहरांमध्ये अंडरग्राऊंड सिवेज सिस्टीमचे आपण प्रकल्प त्या ठिकाणी दिले. तर हे सगळं केल्याशिवाय आमची शहरं सस्टेनेबल होणार नाहीत. अशाच प्रकारे लोक त्या ठिकाणी स्लम्स तयार करतील, स्लम्समध्ये राहतील. मला असं वाटतं की अजूनही म्हणजे आजही तुम्ही मला विचाराल एम आय सॅटिस्फाईड, आय विल से नो. आम्हाला अधिक प्रोॲक्टिव्हली अर्बनायझेशन मॅनेज केलं पाहिजे. देवेंद्रजी, एक म्हणजे शहरांचा आणि गावांचा हा जो मुद्दा निघाला, गेल्या काही काळापासून एक साधारणपणे एक असा संघर्ष दिसतोय, शहरांमध्येच शहरांचा संघर्ष दिसतोय. म्हणजे आपण जो येल्लो बेल्ट आणि ग्रीन बेल्टचा जो काय उल्लेख केला, तर शहरांमध्ये येल्लो बेल्ट आणि ग्रीन बेल्टचा एक संघर्ष दिसतोय. उदाहरणार्थ म्हणजे सध्याचा जो बर्निंग विषय आहे, धारावीचं पुनर्वसन आपण खारलँडवर करतोय. आपण पूर्व द्रुतगती महामार्गाच्या एका अशा पट्ट्यात करतोय जिकडे जो मोकळा भाग आहे, शहरातलाच भाग आहे, मोकळा भाग आहे. मुलुंड, कांजूर, भांडूप, ठाण्याच्या टोकावर, अगदी नवी मुंबईच्या टोकावर हे सगळं शहरातलंच पुनर्वसन, नागरीकरण एका अर्थाने शहरातच तुम्ही करताय.
तर त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकल जे काय होत आहे ते होत आहे, पण एक राजकीय काय म्हणतात नागरी अनरेश या निमित्ताने तयार होत आहे. हा जो शहरांमधला ग्रीन आणि येल्लो बेल्टचा जो काही सध्या नव्याने संघर्ष दिसतोय, म्हणजे नवी मुंबईतला फ्लेमिंगो मोठा पार्क जो वेटलँड्स आहेत ते आपण येल्लो झोनमध्ये आणतोय. तर हा शहरांमधला जो ग्रीन आणि येल्लोचा जो संघर्ष वाढतोय, त्याच्यामुळे जो अनरेस्ट वाढतोय, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की यातल्या काही गोष्टी सत्य आहेत आणि काही गोष्टी गृहितिकांवर आधारित आहे. एक उदाहरणादाखल आपण जर धारावीचा विचार केला तर धारावीमध्ये एक पॉलिसी आम्ही अडॉप्ट केली आहे की आपण मागच्या काळात कायदा तयार केला आणि त्या कायद्याने 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी वासियांना प्रोटेक्ट केलं आहे. धारावीमध्ये 2011 पर्यंतचे जे प्रोटेक्टेड लोक आहेत यांना धारावीमध्येच घर देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यांना कुठेही बाहेर आपण नेणार नाही. आणि एवढंच नाही तर तिथे धारावी ही केवळ हाऊसिंग कॉलनी नाही आहे, ही इंडस्ट्रीयल कॉलनी आहे. त्यामुळे तिथल्या इंडस्ट्रीलाही तिथेच क्लस्टर आपण तयार करून देतो आहोत, जे पूर्णपणे सगळ्या प्रकारच्या एफ्लुएंट ट्रीटमेंटपासून सगळ्या गोष्टी असलेलं एक अतिशय चांगलं क्लस्टर त्या ठिकाणी आपण तयार करतोय. आणि ते इन्फॉर्मल इकॉनॉमीमधनं फॉर्मल इकॉनॉमीत येत असल्यामुळे जो काही त्यांना त्रास होतो, तर तो त्रास होऊ नये म्हणून पुढच्या 5-7 वर्षाकरता त्यांना जेव्हा हँडओव्हर करू आम्ही त्यांना GSTतनं सूट, करातनं सूट, अशा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे ते या फॉर्मल इकॉनॉमीमध्ये ॲसिम्युलेट होऊ शकतील अशा प्रकारचं आहे. आता त्या ठिकाणी 2011च्या नंतरचे जे लोक आहेत यांचे काही ना काही विचार तर करावाच लागेल. त्यांना तुम्ही काढून टाकलं तर कुठेतरी जाऊन तर ते बसणारच आहेत. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की कायद्यामध्ये त्यांना आम्हाला घर देता येत नाही, पण आम्ही रेंटल हाऊसिंग तयार करून त्यांना त्या ठिकाणी ते रेंटल हाऊसिंग देऊ शकतो. आणि ते रेंटल हाऊसिंग काही काळानंतर समजा 10 वर्ष 15 वर्षानंतर आम्ही त्यांना त्याची मालकी पण देऊ शकतो. तशा प्रकारे त्या लोकांना देखील अकोमोडेट करण्याचा प्रयत्न आपण केला. नाहीतर आपण आज काय करतो, जर लोक काढून टाकले, तुम्ही एका ठिकाणचा प्रश्न संपवला आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन प्रश्न निर्माण केला, तर तो निर्माण होऊ नये. आता याच्याकरता केवळ सॉल्ट पॅन लँड नाही, वेगवेगळ्या लँड्स कुठल्या अवेलेबल आहेत हा देखील एक विचार चाललेला आहे की कुठल्या लँड्स अवेलेबल आहेत, त्या लँड्सवर आपल्याला त्या लोकांना त्या ठिकाणी रेंटल हाऊसिंगमध्ये द्यावं लागेल. बाकीच्या ज्या लँड्सचा विचार आता चाललेला आहे हा ट्रान्झिट कॅम्प म्हणून चाललेला आहे. कारण धारावी जर डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला काही ट्रान्झिट कॅम्प केल्याशिवाय इतका त्या ठिकाणी आपल्याला डेन्सिटी पाहायला मिळते आहे, तुम्ही बांधाल कसं? काही लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेल्यावरच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं बांधकाम करावं लागेल. तशी आता रेल्वेची जागा जी मागच्या काळात आम्ही घेतली त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला काही ना काही करणं शक्य आहे. पण जर पुढच्या 7-8 वर्षात धारावी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला आत्ता ट्रान्झिट कॅम्प्सची निर्मिती करावी लागेल आणि त्या माध्यमातून हे करावं लागेल. आता समजा आपण सॉल्ट पॅन लँड्सचा विचार केला तर या सॉल्ट लँड्स ज्या आहेत, या सॉल्ट लँड्स या नॅचरल एरियामध्ये आपण काही इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. आपण जे नॅचरल एरियाज तयार केलेले आहेत किंवा जे इयरमार्क केले आहेत त्याच्यामध्ये काही या लँड्स इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. आणि आज आपण पाहू शकतो होतंय काय, आपणही त्याच्यावर काही करत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर झोपडपट्टी तर तयार होतेच आहे. आज आपण जर एकूण सॉल्ट लँड बघितल्या तर त्यातल्या 30-35% सॉल्ट लँडवर तर ऑलरेडी झोपडपट्टी तयार झालेली आहे. त्यामुळे त्याचं प्लॅनिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने हा सगळा विचार चाललेला आहे. आता सगळ्या सॉल्ट लँडवर हे होऊ शकत नाही. काही सॉल्ट लँड ही नॅचरल एरियाचा भाग आहे, तिथे आपल्याला काहीच करता येत नाही. काही मँग्रुव्हचा भाग आहे, तिथे आपल्याला काहीच करता येत नाही. पण काही एरिया असा आहे की सॉल्ट लँड जी आहे तिच्यात आणि समुद्राच्या मध्ये आता कन्स्ट्रक्शन आलेलं आहे. त्यामुळे ती टेक्निकली सॉल्ट लँड नाहीच आहे, म्हणजे ती फक्त कागदावर सॉल्ट लँड आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला जर त्याचा उपयोग हा गृहनिर्माणाकरता करता आला, शेवटी मुंबई ही लँडलॉक सिटी आहे. या शहरामध्ये तुम्हाला जेवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसलाच योग्य प्रकारे वापरून लोकांना घरं द्यावे लागतील, अन्यथा आपल्याला घरं देता येणार नाही. आणि म्हणून तो एक आपला प्रयत्न. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याकडे एक सिस्टीम आहे. आपण जेव्हा आपला डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो त्यावेळेस त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आपल्याला माहिती असतं की आत्ता आपली लोकसंख्या 25 लाख आहे, तर 25 लाख लोकसंख्येला आवश्यक किती जागा येलो बेल्टमध्ये असली पाहिजे
ती आपण येलो बेल्टमध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतरची काही जागा जी येलो बेल्टमध्ये येऊ शकते पण ती आज आपल्याला नको आहे म्हणून ती आपण NDZ करतो, नो डेव्हलपमेंट झोन. आता NDZ चे 2 प्रकार असतात. एक NDZ असतो नॅचरल एरिया, दुसरा NDZ असतो आज आवश्यकता नाही आहे, जेव्हा आवश्यकता पडेल त्यावेळेस आम्ही त्याला कन्वर्ट करू. आता आपल्या इथे मानसिकता काय आहे किंवा गृहितिक काय आहे, NDZ म्हणजे नेव्हर डेव्हलपमेंट झोन. NDZ हा नेव्हर डेव्हलपमेंट झोन नाही आहे. आता पुण्याचं उदाहरण घ्या, पुण्यामध्ये त्यांनी त्याला NDZ म्हणायच्या ऐवजी BDP म्हणून टाकलं, बायोडायव्हर्सिटी पार्क. आता तिथला काही सगळा एरिया बायोडायव्हर्सिटी पार्क नाही आहे, पण एकदा तुम्ही BDP म्हटल्यानंतर तुम्ही त्याला कन्वर्टच करू शकत नाही, कारण त्याला लोकांचा रोष तयार होतो. आता प्रश्न कसा आहे की BDPमुळे तुम्ही कन्वर्टही करू शकत नाही आणि अर्ध्या BDPत झोपडपट्ट्या तयार झाल्या, त्यामुळे तिथे बायोडायव्हर्सिटी पार्कही नाही. कुठेतरी आपल्याला त्या संदर्भात एक प्रॅग्मॅटिक व्ह्यू घेऊन आपल्याला याचा विचार करावा लागेल. बघा, कुठल्याही शहराकरता बायोडायव्हर्सिटी आणि नॅचरल एरिया प्रोटेक्ट केलेच पाहिजे. ते जर आपण केले नाहीत तर निश्चितपणे आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून जसं तुम्ही म्हणालात नवी मुंबईतले जे काही एरिया आहे कुठल्याही परिस्थितीत आपण कन्वर्ट होऊ देणार नाही. आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी आपण अटल सेतू बांधला त्यावेळी एक फार मोठं ऑब्जेक्शन आलं होतं की फ्लेमिंगोजवर त्याचा परिणाम होईल. त्याचा सगळा स्टडी करून आपण त्या ठिकाणी अटल सेतूचं जे काही अलाइनमेंट आहे ते फिक्स केलं. आज मला सांगताना आनंद वाटतो की नुकताच जो काही स्टडी झाला, फ्लेमिंगोजची संख्या वाढली आहे, कमी नाही झाली, आधीपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे सस्टेनेबिलिटी हा विषय आहेच, पण सस्टेनेबिलिटी आणायची नाही आणि सस्टेनेबिलिटीच्या नावाखाली झोपडपट्ट्या वाढू द्यायच्या, हा मला असं वाटतं वेडेपणा आहे. आपण अशा ट्रॅपमध्ये जातो की ज्याच्यातनं आपल्याला बाहेर येता येत नाही. त्यामुळे कुठेतरी प्रॅग्मॅटिक व्ह्यू हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांना सहभागींना खुलं करण्यात 3 महत्त्वाचे मुद्दे तुमच्या आत्ताच्या निवेदनातून दिसत आहेत. पहिला एक मला प्रश्न विचारायला आवडेल की गेल्या आठवड्यामध्ये आंध्र सरकारने एक नवीन यंत्रणा स्थापन केली, हायड्रा. सरकारी जमिनींवर जी जी अतिक्रमणं आहेत ती खुली करून पुन्हा एकदा त्या जमिनींचा ताबा मिळवणं हा त्याचा एक उद्दिष्ट आहे. तसं काही महाराष्ट्र सरकारला करायची वेळ आलेली आहे का? कारण मुंबई, ठाणे, पुणे अनेक सरकारी जमिनींवरती अतिक्रमणं आहेत. क्रमांक 1. दुसरा मुद्दा धारावीचा तुम्ही उल्लेख केला. धारावीचा जेव्हा विषय येतो तेव्हा सरळ सरळ असं म्हटलं जातं, आरोप केला जातो की एका विशिष्ट उद्योगपतीसाठी संपूर्ण मुंबई आंदण देण्याचा प्रयत्न आहे. हा मुद्दा दुसरा. आणि तिसरा गमतीचा अशा अर्थाने की माझ्या लहानपणापासून, म्हणजे अर्थातच माझ्यापेक्षा लहान, तुमच्या लहानपणापासून एक गोष्ट आपण शब्दप्रयोग ऐकत आलेलो असू आणि तो म्हणजे कधी न होणारी स्वप्न जी असतात ना की बोरिवली ते विटी 15 मिनिटात तुम्ही समुद्रमार्गे याल, अशा ज्या काही बातम्या असतात तसाच एक शब्द ऐकत आलेलो होता. पण परवडणारी घरे, तर असं काही असतं का? परवडणारी घरे वगैरे असं काही असणार आहे का? असं हे 3 मुद्दे मला असं वाटतं की नंतर आपण मग सहभागी नाही. मला असं वाटतं की पहिला जो विषय आपण मांडला धारावीचा, मुळामध्ये धारावीचा प्रकल्प तर काही आज आपण कन्सिव्ह केला नाही. राजीव गांधी जेव्हा आले होते त्यावेळेस ही घोषणा झाली की धारावीला रिडेव्हलप केलं पाहिजे. त्यानंतर 20-25 वर्ष त्या संदर्भातले प्रयत्न झाले पण ते काही होऊ शकलं नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पुन्हा त्याच्यात लक्ष घातलं आणि माझ्या लक्षात आलं की तिथे जी रेल्वेची लँड आहे ती लँड जर आपण घेतली तर आपल्याला हे रिडेव्हलपमेंट शक्य आहे. केंद्र सरकारच्या मागे लागून आपण जवळपास $2,500 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून ती लँड विकत घेतली आणि त्याची फिजिबिलिटी झाली. त्यानंतर आपण त्याचं एक टेंडर केलं, एका कंपनीला टेंडर गेलं. नंतर नवीन सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्या सरकारने त्या टेंडरमध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते टेंडर रद्द केलं. फेअर इनफ, त्यांनी नवीन टेंडर काढलं. आता जे लोक म्हणतायत ना की बाबा धारावीचं तुम्ही कोणाला तरी स्पेसिफिक व्यक्तीकरता केलं, मी तुम्हाला फाईलवर दाखवून देतो. सगळ्या टेंडर कंडिशन्स उद्धव ठाकरेजी चीफ मिनिस्टर असताना ठरल्या, सगळ्या ऑल. उलट आम्ही आल्यानंतर त्याच्यात चेंज काय केला तर आपल्याकडे जो काही आपण TDR द्यायचो तो नॉर्थवर्ड्स द्यायचो, पण या प्रकल्पाकरता साऊथवर्ड्स देखील दिलेला आहे. या TDRचं कुठेही कॅपिंग नव्हतं.
त्यामुळे त्याची मोनोपोली तयार झाली असती, त्याचे रेट्स वाढले असते. आमच्या सरकारने आल्यानंतर जे काही टेंडर कंडिशन्स चेंज केले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय केलं असेल तर TDRचं कॅपिंग केलं आहे. TDRची मोनोपोली तयार करता येणार नाही याची व्यवस्था केली आहे. आणि सगळा TDR जो आहे हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावा लागेल, जेणेकरून ट्रान्सपरंटली तो पाहता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था केल्या आहेत. आता प्रश्न असा आहे की पॉलिटिकल तुमच्या सगळ्या याच्याकरता तुम्ही सांगू शकता की अडाणींना तुम्ही विकलं. अडाणी नाही तर दुसरे कोणी आले असते, दुसरे न तिसरे. इट वॉज ओपन टेंडर, 3 people पार्टिसिपेटेड. त्यातनं ज्यांनी त्याच्यामध्ये जो सक्सेसफुल बिडर होता त्याला ते मिळालं. पण इथे राजकारण कुठे आहे तर तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या तोपर्यंत त्या योग्य आणि तुमचं सरकार गेल्याबरोबर ते अयोग्य अशी कशी भूमिका घेता येईल. बघा, याच भूमिकेमुळे इतके वर्ष धारावीचं काय होऊ शकलं नाही. आज आपण त्या स्टेजला आहोत की धारावीची सुरुवात झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या लोकांना किती राजकारण करू द्या, धारावीतला जो आम व्यक्ती आहे त्याचं धारावी प्रकल्पाला पूर्ण समर्थन आहे. म्हणूनच धारावी होणार आहे. आम्हाला तिथे अडाणी आहेत का अजून आहे, टाटा आहे, बिर्ला आहे, अंबानी, आम्हाला घेणं देणं नाही आहे. जो व्यक्ती हे काम पूर्ण करेल, जो सक्सेसफुल बिडर असेल, त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे मदत करते. तो जो आरोप होतो की TDR आता लोकांना त्यांच्या अदानीकडून घ्यावा लागणार, त्याविषयी असं आहे की आजही TDR लोकांकडनंच घ्यावा लागतो. TDRचा कॉन्सेप्ट काय आहे तर इथे जेवढे विकासक बसलेले आहेत ह्या विकासकांना ज्यावेळेस TDR मिळतो त्यावेळी एकतर ते स्वतः वापरतात नाही तर तो TDR विकतात. TDR तर काही सगळा कॉर्पोरेशनजवळ नसतो. TDR कॉर्पोरेशनकडनं ज्याची जमीन आहे त्याला तो TDR मिळत असतो. आता या ठिकाणी जो TDR तयार होईल तो TDR विकासक म्हणून अडाणींकडे असेल. पण ही जी काही धारावी विकासाची एजन्सी तयार झाली आहे यात एकटे अडाणी नाही आहेत, याच्यामध्ये सरकार देखील आहे. सरकारचा वाटा आहे त्याच्यामध्ये, सरकार त्याच्यातला भागीदार आहे. त्याच्यामुळे ही जी कंपनी तयार झाली आहे सरकार आणि अडाणी मिळून झालेली आहे ही कंपनी. आणि म्हणूनच मी सांगितलं की मोनोपोली तयार करता आली असती जर आम्ही कॅपिंग केलं नसतं तर. आम्ही आता त्याच्यावर कॅपिंग केलेलं आहे आणि एक अतिशय ट्रान्सपरंट असा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर किती आत्ता तुमच्याकडे TDR अवेलेबल आहे तो त्या प्लॅटफॉर्मवर असेल. कोणालाही विकत घ्यायचा असेल तर कॅपिंगमुळे त्याची जी किंमत असेल त्या किमतीत विकत घेता येईल. त्यामुळे आता ती मोनोपोलीच नाही आहे. ही मोनोपोली कधी तयार झाली असती? उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन्स तयार केल्या होत्या त्या टर्म्स अँड कंडिशनवर जर हे टेंडर झालं असतं तरी मोनोपोली तयार झाली असती. दुसरा तुम्ही मुद्दा या ठिकाणी मांडला होता, परवडणारी घरं. खरं म्हणजे परवडणारी घरं हा जो कॉन्सेप्ट आहे हा शहराप्रमाणे बदलतो. उदाहरणार्थ मुंबईमध्ये परवडणारी घराच्या कॉन्सेप्टमध्ये 50 लाखाचं घर हे परवडणार आहे. आता अनेक शहरांमध्ये 50 लाखात बंगला बनतो. त्याच्यामुळे परवडणारी घरांचा अर्थ असा आहे की त्या शहरामध्ये ज्या काही वाढलेल्या कॉस्ट आहेत साधारणपणे सरकारच्या इंटरव्हेन्शननी जमिनीची कॉस्ट कमी आणायची, कन्स्ट्रक्शनची कॉस्ट कमी आणायची, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमियम्स आहेत त्याची कॉस्ट कमी आणायची आणि प्लस वेगवेगळ्या योजनातनं जी काही आपण त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह देतो ते इन्सेंटिव्स द्यायचे. एवढं सगळं करून ती कॉस्ट कमी आणायची. आता आपण बघितलं असेल की BDD चाळ हा आत्ता तरी देशातला सगळ्यात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे. आणि इतके वर्ष 20-25 वर्ष BDD चाळीच्या संदर्भात फक्त चर्चा व्हायची, हा विकासक का तो विकासक. मी निर्णय केला विकासकच नाही, आपण म्हाडाच्या माध्यमातून BDDचा रिडेव्हलप करायची. कारण BDD चाळीत युनिकनेस काय आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मध्ये मध्ये जागा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही टावर्स उभे करून हे टावर्स किंवा या जुन्या चाळी पाडून तुम्हाला ते करू शकतं. आज BDD चाळीचं काम सुरू झालं, बिल्डिंगा उभे राहिल्या. जे काम 25 वर्ष नुसतं चर्चेत होतं, त्यामुळे निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे निर्णय घेत नाहीत आणि निर्णय घेतला तर त्याला मोटिव्ज अटॅच केले जातात. माझं मत आहे की ट्रान्सपरंटली एखादी गोष्ट केली तर
चिंता न करता त्या गोष्टीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. तेच काम आम्ही करतोय. मी दोनच प्रश्न घेतो आणि मी लगेच खाली जातो. आपण परवडणाऱ्या घरांचा मुद्दा चर्चेला आणला. अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुंबई महानगरामध्ये, मुंबईमध्येही साधारणपणे म्हाडामध्ये आपण 20% जी योजना आणली की जर लोकांना खाजगी विकासकांकडे जायचं आहे तर या योजनेचा लाभ होऊ शकतो. म्हणून प्रत्यक्ष अशा तक्रारी आता मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत की ज्या घराची जी किंमत ठरवली जाते आणि प्रत्यक्ष आपण खाजगी विकासकाकडे गेलो त्या घराची किंमत बऱ्याच काही पटीने वाढलेली दिसते. तर हा जो 20% घरांचा, किफायतशीर घरांचा जो फॉर्म्युला आहे तो खूप अनेक तक्रारींच्या ह्याच्यात सापडलेला आहे. हा एक माझा प्रश्न. दुसरा, मुंबई महानगर भागासाठी संदर्भातला एक प्रश्न. आपण झोपूची जी योजना आहे ती मुंबईत मोठ्या प्रमाणावर फोफावलेली आहे, परंतु अजूनही ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली हा महानगरांचा जो पट्टा आहे आपण झोपू स्थापन केलेला आहे, पण त्या पद्धतीने त्याला जोर मिळत नाहीये. अनेक झोपडपट्ट्या MIDCच्या जागेंवर आहेत, इतर प्राधिकरणांच्या जागांवर आहेत. त्यातला सर्वेक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने आहे. तर मुंबईच्या पलीकडच्या शहरांमधल्या झोपडपट्टी पुनर्वसन जे सगळं अडकून पडलेलं आहे बऱ्यापैकी, किंवा संथ गतीने असं आपण म्हणूया. तर या दोन प्रश्नांची उत्तर आपण द्यावी अशा अपेक्षा. पहिल्यांदा तर आपण रेराची स्थापना केली आहे. सगळे प्रोजेक्ट खाजगी विकासकांचे रेरामध्ये त्या ठिकाणी रजिस्टर करावे लागतात. त्याच्या किमती त्यांना त्या ठिकाणी सांगाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही गडबड केली तरी रेरामध्ये आपल्याला अपील करण्याची किंवा त्या ठिकाणी दाद मागण्याची सोय आता तयार झाली आहे. आणि मला तर असं वाटतं की किमान मुंबई आणि MMR रिजनच्या विकासकांनी आणि महाराष्ट्रातल्या विकासकांनी इतक्या चांगल्या प्रकारे रेरामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे, इतकं चांगलं काम केलं आहे. देशातले 40% प्रोजेक्ट्स रेरातले हे आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत आणि जवळपास 25,000 तक्रारी आल्या, 16,000 तक्रारी निकाली निघालेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर कुठे फसवणूक होत असेल तर लोकांनी रेरामध्ये गेलं पाहिजे. ती एक चांगली फोरम आपण तो चांगला तयार करून दिलेला आहे की ज्या फोरमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न सुटत आहेत. आपण जे झोपडपट्टी पुनर्वसन झोपूच्या संदर्भात सांगितलं, मुळामध्ये एक कॉन्सेप्ट आपण समजून घेतला पाहिजे की झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही जमिनीच्या दराशी निगडीत आहे. याची फिजिबिलिटी मुंबईत सगळ्यात जास्त काय आहे, मुंबई ही लँडलॉक सिटी आहे आणि लँडलॉक सिटीमध्ये जिथे जमिनीचे दर खूप जास्त आहेत त्या ठिकाणी सगळे प्रकल्प फिजिबल होतात. ठाण्यामध्ये गेल्यानंतर ठाण्यातही फिजिबिलिटी त्याची बरी आहे, पण कल्याण डोंबिवलीला नाही आहे तेवढी. पुण्यासारख्या शहरातही झोपू योजना ही खूप सक्सेसफुल नाही झाली. काही एरियात होते, काही एरियात होत नाही आहे. तर ही योजना म्हणजे इट इज अ सोल्युशन असं मानून चालणार नाही. नागपूरसारख्या शहरात ही योजना झालीच नाही, होऊ शकली नाही. याचं कारण काय आहे की इट इज नॉट अ लँडलॉक सिटी. त्याच्यामुळे तिथे दर वाढले आहेत, पण दर वाढण्याची एक तिथे लिमिट आहे. कारण जिथे जमीन उपलब्ध आहे, दर वाढले की लोक शहरापासून दूर जातात किंवा नागपूर मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये जातात. आणि म्हणून या सगळ्या योजनेचा जो काही म्हणजे ज्याला क्रॉस सबसिडी याच्या तत्वावर आधारित ही योजना आहे. तर क्रॉस सबसिडी करता जर तेवढा पैसा त्यातनं उभा राहिला, शेवटी खाजगी विकासक येणार आहे, तो प्रॉफिट पाहणार आहे. त्याला जर दिसलं की या लोकांना बांधून दिल्यानंतरही मला चांगलं प्रॉफिट आहे तर तो त्या ठिकाणी येईल, अन्यथा येणार नाही. आणि यासोबत आता वेगवेगळे जे काही प्राधिकरणं आहेत त्यांच्याही जागांचा प्रयत्न आमचा चालला आहे. उदाहरणादाखल आम्ही आता एअरपोर्ट अथॉरिटीला सांगितलं, मागच्या काळात एअरपोर्ट अथॉरिटीने इन प्रिन्सिपल आम्हाला त्या ठिकाणी होकारही दिला आहे, पण अजून फायनल होकार त्यांचा आता आम्ही घेतो आहोत की ज्याच्यामध्ये एअरपोर्टच्या जमिनीवरच्या ज्या झोपड्या आहेत त्याचं जर नीट पुनर्वसन करण्याची आणि तिथे आम्हाला झोपू योजना लागू करण्याची त्यांनी परवानगी दिली तर आमचा अंदाज आहे की 80 ते 100 एकर जमीन आम्ही फ्री करून मुंबई एअरपोर्टला देऊ शकतो. इतकं तिथे पोटेन्शियल आहे. तर याकरता आता आमचा प्रयत्न चालला आहे. रेल्वेच्या जमिनीवर आहेत. आता रेल्वेच्या अनेक जमिनी अशा आहेत की ज्या जमिनींवर आत्ता रेल्वेचे कुठले प्रोजेक्ट नाही आहेत. तर त्याच्यामध्ये रेल्वेने जर आम्हाला अलाव केलं, जे आम्ही आता केंद्र सरकारची चर्चा करतोय, तर आम्ही त्यातली अर्धी जमीन रेल्वेला परत करू, अर्ध्या जमिनीवर त्या ठिकाणी आम्ही आमचं डेव्हलपमेंट करून आणि त्यातनं लोकांना देखील घरं मिळतील आणि आपली झोपडपट्टी देखील कमी होईल. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न मुंबईमध्ये तर केंद्र सरकारची जमीन खूप मोठ्या प्रमाणात आहे.
आमचा प्रयत्न आहे की केंद्र सरकारला आम्ही हे पटवण्याचा प्रयत्न करतो आहोत की तुमच्याही जमिनीवर जर तुम्ही आम्हाला झोपू लागू करू दिली तर तुम्हाला तुमची जमीन रिकामी करून मिळेल आणि मुंबईलाही आपल्याला एक शेपमध्ये आणता येईल. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही परवडणारी घरं सगळ्यांना मुंबईत देऊ शकत नाही. त्यामुळे जगाच्या पाठीवर ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट हा जो काही एक कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट आपल्याला स्वीकारावा लागेल. तो आपण स्वीकारलेला आहे. आणि नुसतं डेन्सिफिकेशन नाही, तर याच्यामध्ये नवीन अर्बन सेंटर्सला कनेक्ट करणं. उदाहरणादाखल उद्या जर बुलेट ट्रेन तयार झाली तर पालघरचा जो सगळा एरिया आहे जिल्ह्याचा, वसई विरार हा आता आपला वाढता एरिया आहे. आता या वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसिंग होऊ शकेल आणि बुलेट ट्रेनच्या कनेक्टिव्हिटीमुळे ते लोक मुंबईशी कनेक्ट होऊ शकतील. किंवा आपण आता जो काही बांद्रा वर्सोवा मडपासनं उत्तन आणि उत्तनपासनं विरार असा जो मार्ग तयार करतोय, या मार्गामुळे आपल्याला मुंबई एवढीच जागा त्या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. आज आपण अटल सेतू तयार केला तर मुंबईपेक्षा 3 पट मोठी मुंबई आपल्याला वसवता येणार आहे त्या ठिकाणी. तर ही कनेक्टिव्हिटी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. आपण मला असं वाटतं खाली जाऊया. आपल्या मनातले काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. ओमन भाई आपसे शुरुआत करते हैं. मेरे मन में कोई प्रश्न नहीं है सर. फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू आप टू द ग्रुप दैट लोक सत्ता इज होस्टिंग दिस एवरी ईयर, सो वी गेट अ चांस टू हियर यू ऑल्सो. सर मेरे 2 रिक्वेस्ट हैं. एक तो मुंबई की डेवलपमेंट पोटेंशियल अटकी हुई है सिविल एविएशन की वजह से, जिसमें दहीसर की वो लैंड की जो आपकी सर वो आपके ही इसमें होगी, और अगर होगी तो सर बिफोर ये इलेक्शन आप अगर ये भेंट दे सकते हो मुंबई को, क्योंकि आज के दहीसर में 12 मीटर या 15 मीटर की डेवलपमेंट हो सकती है, और जूहू में जहाँ पे 56 मीटर्स की हाइट है वहाँ पे 30 मीटर पे रुक जाती है सर. सो वेरी लार्ज चंक इज गेटिंग अफेक्टेड. इसके बारे में आपसे रिक्वेस्ट है. और दूसरी सर एक रिक्वेस्ट है, मुंबई में डेवलपमेंट आज की तारीख में 150 से 200 मीटर की बिल्डिंग्स बनती है सर. ये हाई राइज कमिटी जो है इज गिविंग एग्जेम्पशन टू 33(9) प्रपोजल्स. ये एप्लीकेशन हमारी ऑलरेडी चीफ सेक्रेटरी मैडम के टेबल पे, अगर आपके बोलने से उसको क्लियर की जाए कि ऑल रेगुलेशंस में 250 मीटर्स तक हाई राइज कमिटी की रिक्वायरमेंट ना हो, बिकॉज वी आर गेटिंग पीयर रिव्यू डन फॉर हियरिंग. दैट इज इट सर. थैंक यू. नहीं, आपने दोनों चीज़ें जो कही है बहुत महत्वपूर्ण है. अभी ये जो दहीसर का जो रडार हमको दूसरी जगह लोकेट करना है, इसमें एक्चुअली सेंट्रल कैबिनेट से हमने मान्यता ली थी MMRDA के लिए. बाद में ऐसा ध्यान में है कि इट हैज़ टू बी ट्रांसफर्ड टू कॉरपोरेशन BMC. अभी जब हम लोग केंद्र सरकार के पास गए तो उन्होंने कहा कि चूंकि ये कैबिनेट का निर्णय है तो MMRDA की जगह BMC को करने के लिए भी वापस कैबिनेट में जाना पड़ेगा. तो द प्रपोजल हैज़ मूव्ड, इट हैज़ ऑलमोस्ट रीच द कैबिनेट. हम लोग प्रयास करेंगे कि अगले 15-20 दिन में ये कैबिनेट में मंजूर हो जाए, क्योंकि आपने जैसा कहा एक छोटे से निर्णय के कारण बहुत बड़ा एरिया फ्री अप होगा और बहुत बड़े पैमाने पर हाउसिंग हम लोगों को उसके माध्यम से अवेलेबल होने वाला है. दूसरा, आपने जो हाई राइज कमेटी के बारे में कहा है, मैं ज़रूर इसका प्रयास करूंगा, क्योंकि आपका कहना ये सही है कि अभी चूंकि सारे फायर नॉर्म्स और सारी चीज़ें ये इतनी सेल्फ सस्टेन्ड हो गई है और इसमें इतने नई टेक्नोलॉजी आई है कि अभी हम लोगों को हमारे पुराने जो नॉर्म्स है उसको चेंज करना पड़ेगा. तो मुझे लगता है हमने एक प्रपोजल इसका अपनी जो बॉडीज़ है उनके माध्यम से MCHI क्रेडा वगैरह के माध्यम से दिया ही होगा. तो मैं ज़रूर चीफ सेक्रेटरी के पास और UD सेक्रेटरी के पास इसका एक फॉलोअप करूंगा और CM साहब से भी ज़रूर इसकी चर्चा करूंगा. सर नमस्कार, आदित्य सांगे. सर आपल्या सरकारने महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेल्या डिसिजनमुळे रिअल इस्टेटला जी अपसायकल बघायला भेटते त्याच्याबद्दल धन्यवाद. पहिले तर सर मुंबई सिटीमध्ये कोर सिटीमध्ये बऱ्याचशा बिल्डिंग 100 वर्ष जुन्या आहेत आणि छोट्या छोट्या म्हणजे 10 स्क्वेअर मीटरवरती 3-3 मळ्याच्या बिल्डिंग. इकडे क्लस्टर डेव्हलपमेंट शिवाय काही पर्याय नाही आहे. आणि क्लस्टर डेव्हलपमेंट करता महाराष्ट्र सरकारने एक चांगलं सर्क्युलर पण काढलेलं आहे, जे टेनंट्स करता धाडजी नाही बरंचसं, बट काही काही लँड ओनर्स कधी कधी त्याच्यात एक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे काय होतं का ती 33(9) क्लस्टर डेव्हलपमेंटची स्कीम पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तर याच्याकरता काही महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार का त्याच्यावरती? नाही, निश्चितपणे आपण त्याच्या संदर्भात निर्णय करू शकतो. इनफॅक्ट आमचा प्रयत्न असाच आहे की लँड ओनर्सलाही त्यातनं काही ना काही बेनिफिट झालं पाहिजे. पण आता
अनेक वेळा लँड ओनर जर हा विचार करतील की एखादी जी रिकामी प्लॉट आहे किंवा ज्याच्यावर इन्कम्बरन्स नाही आहे, अशा प्लॉटमध्ये जेवढा फायदा तेवढाच मला मिळायला पाहिजे, तर तो मिळणं शक्य नाही आहे. पण आपल्यासारख्या ज्या व्यक्तींचा याच्यावर अभ्यास आहे, त्यांनी जर आम्हाला काही सूचना केल्या की लँड ओनर्सलाही कम्पेन्सेट करण्याकरता आता तुम्ही एवढं करताय, याच्याऐवजी एवढं केलं तर त्याचा फायदा होऊ शकेल, तर त्याचा आम्ही जरूर विचार करू. कारण आम्हाला हे समजतं की आपल्याला जर लिटिगेशन्स टाळायचे असतील तर टेनंट्स आणि लँड ओनर्स दोघांचाही विचार आपण केला तरच लिटिगेशन आपल्याला टाळता येतील. म्हणून आमची ती निश्चित तयारी आहे. सर, SRA मध्ये 2 वर्षाचं भाडं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. SRA मध्ये 2 वर्षाचं भाडं भरल्यानंतर देखील टेनंट घरं रिकामी करायला खूप रिलेक्टंट असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की ही भाडी आम्हाला डायरेक्टली मिळाली पाहिजे. परंतु आमचा अनुभव असा आहे सर की भाडी डायरेक्ट दिल्यानंतर सुद्धा ते काही ना काहीतरी कारणं देत असतात. SRA कडे 33(8) प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजनमध्ये SRA मध्ये ती घरं रिकामी होऊ शकतात भाडं दिल्यानंतर. तर आमची विनंती साहेब असं आहे की भाडी दिल्यानंतर एकदा डिपॉझिट झाल्यानंतर 33-38ची प्रोव्हिजन त्या दिवसापासून कन्सिडर करावीत. नाही, हा मुद्दा योग्य आहे. कारण शेवटी एकाही माणसाने जर त्या ठिकाणी रिकाम करायला वेळ लावला तर तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी रखडतो, मग त्याच्यावर इंटरेस्ट बर्डन तयार होतो. त्यामुळे जी आपण सूचना केली आहे निश्चितपणे या ठिकाणी आपले SRAचे CEO आहेत त्याची नोंद घेतील आणि त्यात योग्य कारवाई करतील. 2 विषय होते. एक तर म्हणजे आपण मुंबईचा विचार करतोय तसंच UDCPR आता पूर्ण महाराष्ट्रात ॲप्लिकेबल झालं आहे आणि मागेच CM साहेब आले होते त्यामुळे आम्ही प्रश्न रेज केला होता की कसं झालंय पुणा जो सराउंडिंग पेरिफेरी एरिया आहे PMRDAचा डेव्हलपमेंट प्लॅन अप्रूव्ह न झाल्यामुळे UDCPR अजून सुद्धा तिकडे लागला नाही आणि कसं होतंय की काही एक GR आला की समजा टाउनशिपला लावण्यात यावा किंवा काही विलेजेसना लावण्यात यावा तर ते जर एक्सपेडाईट करता येईल. कारण कसं आहे की TP नसल्यामुळे UDCPR नाही हा असा एक फार असा कळीचा मुद्दा होऊन बसला आहे आणि ते जर गव्हर्नमेंट लेवललाच कारण काय एक्सपेडाईट केलं तर तो लवकर DP सँक्शन होईल आणि UDCPR ॲप्लिकेबिलिटी येईल. आणि दुसरा त्यातलाच एक छोटासा मुद्दा असा आहे की जो ठाणा पुणा सगळीकडेच ॲप्लिकेबल होतो. पाणी हा विषय फार ज्वलंत झाला आहे आणि होतं आहे कसं की आम्ही गव्हर्नमेंटला, लोकल बॉडीज आहेत, कॉर्पोरेशनला डेव्हलपमेंट चार्ज भरतो, बाकीचं बरेच टॅक्सेस भरतो आणि हे एक्सपेक्टेड आहे की आम्ही पाण्याची कनेक्शन आणून देणं, पण पुढे ही जबाबदारी अर्बन लोकल बॉडीची आहे. अर्थात त्यासाठी लागणारी मदत आहे. आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी आम्ही ESR बांधून दिले आहेत वगैरे बरीच कामं आपण करू शकतो. पण तरी पण ते ॲफिडेव्हिट आमच्याकडनंच घेतलं जातं आणि आमची जबाबदारी आहे. शेवटी कंपाऊंड वॉल आम्ही बनवली, त्याच्या बाहेरची रिस्पॉन्सिबिलिटी आमची असू शकत नाही. तर हा एक ज्वलंत मुद्दा झाला आणि होतंय काय काम सुरू होतं आणि पाणी नाही म्हणून थांबवण्यात येतं किंवा नवीन परमिशन थांबवण्यात येतं. आज येलो झोन आहे, आपण डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे प्लॅनिंग केलंय. तर आम्ही असं म्हणत नाही की पूर्णपणे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. आम्ही सुद्धा मदत करायला तयार आहोत, पण एकत्र येऊन काहीतरी सोल्युशन काढावं. असं काय आपण करू शकतो? पाण्याचा सोर्स हा महत्त्वाचा विषय. नाही, मला वाटतं दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. एक तर PMRDA क्षेत्रामध्ये जोपर्यंत DP तयार होत नाही तोपर्यंत UDCPR आपण लागू केलेला आहे. आता तुम्ही सांगतात तर मला एकदा पुन्हा चेक करावं लागेल, पण आय अंडरस्टँड की आपण तो केलेला आहे लागू. आणि तसंच टाउनशिप करताही समजा त्या ठिकाणी UDCPR प्रमाणे टाउनशिपमध्ये जर काम करायचं असेल तर त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे. असं टाउनशिपला केलंय आणि 27 जी गावं आहेत त्यांना केलंय. अच्छा, ओव्हरऑल नाही केलेला. हां, ओके. नाही, ठीक आहे. मग तुमचं म्हणणं योग्य आहे की ओव्हरऑल यालाही जोपर्यंत तिथला DCR तयार होत नाही तोपर्यंत UDCPR आपण लागू करूया. कारण त्याशिवाय विनाकारण हॅपहझार्ड अशा प्रकारचं तिथे डेव्हलपमेंट होत राहील. पाण्याचा जोपर्यंत प्रश्न आहे ना, मला असं वाटतं की विशेषतः MMR रिजन आणि PMR रिजन या 2 ठिकाणी ज्या वेगानं अर्बनायझेशन होत आहे, हा पाणी प्रश्न निश्चितपणे तिथे महत्त्वाचा आहे आणि म्हणून आम्ही आत्ता त्याच्यावर लक्ष घातलेलं आहे. नवीन सोर्सेस डेव्हलप करणं आपला प्रयत्न चाललेला आहे. पुण्यामध्ये देखील आता अगदी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये हा सगळा रावेत वगैरे हा सगळा जो भाग आहे, ज्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता फ्लॅट स्कीम्स तयार होत आहेत आणि तेवढं पाणीच उपलब्ध नाही आहे. तर तिथेही फास्ट आपण पाणी आणणं याचं काम आपण, तुम्हाला माहिती असेल मागे आंध्रमधनं आपण त्यांना त्या धरणातनं जवळपास 120 MLD पाणी दिलं. आता काही नवीन धरणं देखील तयार करणं आणि थोडं पाणी वाचवणं असे 2 मुद्दे. आता कालच आम्ही फुरसुंगी टनेलला त्या ठिकाणी मान्यता दिली, त्यामुळे 2.5 TMC पाणी पुण्याला ॲडिशनल उपलब्ध होणार आहे. कारण
हे जे काही पाणी वेस्ट जातं ते पाणी आपण थांबवणार आहोत. त्यामुळे टू प्रोंग अप्रोच आपला आहे. एक नवीन काही धरणं आपण तयार करतोय. दुसरं आपण या सगळ्या शहरांना सांगितलं आहे की STP तयार करा आणि STPतलं ट्रीटेड पाणी हे इंडस्ट्रीला द्या, हे तुम्ही वीज निर्मितीला द्या, हे तुम्ही शेती करता द्या, जेणेकरून आज जे फ्रेश वॉटर आपण या सगळ्या गोष्टींकरता धरणातनं देतोय त्याची क्वांटिटी जर आपल्याला कमी करता आली तर ते पाणी आपल्याला पिण्याच्या पाण्याकरता वापरता येईल. अशा प्रकारच्या अनेक योजना आपण आता या काळामध्ये तयार केलेल्या आहेत. सरकार पण साहेब, मी आपल्याला पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये आम्हाला जसं ठाण्याला आपण CM साहेबांनी ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंटला ॲडिशनल बेनिफिट दिले किंवा नवी मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट ज्या बिल्डिंग आहे सिडकोच्या त्याच्यासाठी ॲडिशनल बेनिफिट दिले, तसं पनवेल कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्ये रिडेव्हलपमेंटला ॲडिशनल बेनिफिट अजून पण काही दिला गेलेलं नाही आहे. जे आम्ही वारंवार विचार करतो. मागच्या वेळेला पण आपण एकदा जाहीर केलं होतं की 9 मीटरच्या खालच्या रोडवर पण आपण रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये विचार करताय, पण त्याला बरेच दिवस झाले अजून त्या बाबतीत काही धोरण जाहीर झालेलं नाही आहे. आणि पनवेल शहराला ह्याची खूप आवश्यकता आहे की तुम्हाला सर्वच जुन्या गोष्टी, जुन्या चाळी ह्या 9 मीटरच्या खालच्या रोडवरच जास्त करून मिळतील. सो त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षित आहे की 9 मीटरच्या खाली असलेल्या चाळींवर किंवा इमारतींना आपण काहीतरी बेनिफिट देऊन किंवा 6 मीटरचे जे रोड आहेत, जसं BMCने चेंबूरमध्ये केलं ना की 6 मीटरचे रोड दोन्ही बाजूने 1.5 मीटर ॲक्वायर करून ते 9 मीटर केले आणि मग त्याला रिडेव्हलपमेंटचा बेनिफिट दिला. तसं काहीतरी धोरण आणून पनवेलच्या बाबतीमध्ये आपण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा की जिकडे भरपूर अशा जुन्या इमारती आहेत की ज्या 6 मीटर किंवा 9 मीटरच्या खालच्या रस्त्यावर आहेत, तिथे त्या डेव्हलप करूच शकत नाही आणि लोकांच्या तर राहायची परिस्थिती पण नाही त्या बिल्डिंगमध्ये, इतक्या त्या पडायला आलेल्या आहेत. नाही, जरूर पनवेलकरता हा आपण विचार करू. मागच्या काळामध्ये जेव्हा मुंबईचा विकास आराखडा आम्ही तयार केला त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की 6 मीटरचा रोडच मुंबईत राहणार नाही, सगळे रोड 9 मीटरचे केले. आणि मी स्वतः त्यातनं हा मार्ग काढला की आपण 9 मीटरचे नुसते कागदावर दाखवून होणार नाहीत, तर एक एक प्रॉपर्टी जेव्हा रिडेव्हलपमेंटला येईल त्यावेळी त्यांनी दोन्ही साईडला, इकडच्यानी 1.5 मीटर सेटबॅक घ्यायचा, इकडच्यानी 1.5 मीटर सेटबॅक घ्यायचा, म्हणजे ॲटोमॅटिक ते 9 मीटरचे होतील. जेव्हा त्या रोडवरच्या सगळ्या प्रॉपर्टीज डेव्हलप होतील तेव्हाच ते रोड 9 मीटरचे झालेले असतील. सेम आपण अप्लाय केलं नंतर पुण्याला, मग इतरही शहरांना अप्लाय केलं. तर मला असं वाटतं की हे पनवेलला अप्लाय व्हायला काही अडचणच नाही आहे किंवा UDCPRमध्ये देखील ही म्हणजे आत्ता मला कल्पना नाही हे आहे की नाही, पण नसेल तरी असायला पाहिजे, म्हणजे त्याला काही प्रॉब्लेमच नाही आहे. कारण आपण अल्टिमेटली वी आर कन्व्हर्टिंग दॅट रोड इंटू 9 मीटर. तर जरूर मी स्वतः बघेन आणि पनवेलमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट जर फिजिबल असेल तर आपण नक्की त्याला मान्यता देऊ. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन. सर हमारा ये कहना है कि वी शुड मेक मुंबई अफोर्डेबल एंड सस्टेनेबल. आई एम श्योर गवर्नमेंट का भी वही विजन है, एज डेवलपर्स हम लोग का भी वही है. सर सस्टेनेबल करने के लिए इफ़ जैसे म्हाडा SRA इतने सारे स्कीम्स बॉम्बे के अंदर या MMR में देखे हैं, कैन वी कम आउट विथ समथिंग वेयर इफ़ वी मेक सस्टेनेबल होम्स ऐसे रीडेवलपमेंट में वी गेट इंसेंटिवाइज इन टर्म्स ऑफ प्रीमियम. वी डोंट वांट FSI इज देयर, बट इन टर्म्स ऑफ प्रीमियम्स में अगर हमको मिलता है अगर, तो उससे टू प्रोन अप्रोच होता है. एक तो सिटी एंड द टाउनशिप्स आर बिकमिंग सस्टेनेबल, एट द सेम टाइम इट इज़ बिकमिंग अफोर्डेबल क्योंकि प्रीमियम्स कम होते हैं. And most importantly, sir, as we were just discussing about stamp duty, I think that will be the most, gift to the entire state. That if stamp duty to every home buyers can be reduced, it will genuinely make this real estate, industry a very big transaction. We've seen in COVID, और उससे हमें काफ़ी सारे buyers को फ़ायदा मिलेगा. So यही दो रिक्वेस्ट थी सर, to make this affordable and sustainable. देखिए, इस बारे में सरकार में विचार चल रहा है. माननीय मुख्यमंत्री जी ने भी इसके ऊपर चर्चा की हुई है. कुछ मीटिंग्स भी इसके बारे में हमारी हुई है, पर अभी हम अंतिम निर्णय पर नहीं आए हैं. लेकिन ज़रूर आपकी बात मैं माननीय मुख्यमंत्री जी तक पहुंचाऊंगा और मुख्यमंत्री जी इसके ऊपर उचित निर्णय करेंगे. सर इसमें एक और रिक्वेस्ट था सर. बॉम्बे MMR में रीडेवलपमेंट हर टाइप का, स्लम, म्हाड़ा, रेगुलर, क्लस्टर, सब में एक सेंट्रल गवर्नमेंट का एक इशू है जो स्टेट गवर्नमेंट को पुश करना पड़ेगा, GST का. वो बहुत बड़ा एक मैटर है सर, जो टिकिंग बॉम्ब, टाइम बॉम्ब जैसा है. वो पहले आपने शुरू किया था पर आगे बढ़ी नहीं बात. अभी शायद होपफुली उसमें कुछ करके, क्योंकि वो बहुत बड़ा एक इशू है सर जो रिपीटेड. यू आर एब्सोल्युटली राइट. हम लोग उसका प्रयास कर रहे हैं. क्या होता है, प्रॉब्लम ये GST काउंसिल जो है
देखिए निर्णय तो जीएसटी काउंसिल को करना पड़ता है। काउंसिल में 2-3 ही स्टेट ऐसे हैं कि जिनके लिए रीडेवलपमेंट इज़ अ इशू, और उसमें जितना प्रेसिंग इशू महाराष्ट्र के लिए है उतना गुजरात के लिए भी नहीं और तमिलनाडु के लिए भी नहीं है। इसलिए वहाँ पर इसके ऊपर मतलब एक कंसेंसस तैयार करना ये बहुत कठिन। अभी मैं कुछ समय के लिए आई वॉज फाइनेंस मिनिस्टर, तो उस समय मैंने काउंसिल में 4-5 राज्यों से बात की थी और उनको मैंने ऑन बोर्ड लाया था, बट बाद में फिर उसकी मीटिंग भी नहीं हुई और फिर मैं फाइनेंस मिनिस्टर भी नहीं रहा। लेकिन अभी हम लोग ये प्रयास कर रहे हैं कि एक थोड़ा लार्जर कंसेंसस इस पे बनाए, और मैं उन राज्यों को ये समझा रहा हूँ कि आपका नुकसान नहीं है लेकिन हमारा फायदा है, इसलिए आप इसको करिए. तो विल ट्राय अँड डू दॅट. आपले एक फक्त मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला होता, तर जयस्वाल साहेब जरा तुम्ही ओनर्सला कम्पेन्सेट करण्यासंदर्भात. सर आता आपला जे माड ॲक्टमध्ये जे बदल आलेला आहे सर 79A खाली, तो पूर्वी सर आपण जे लँड कम्पन्सेशन ओनर्सला देत होतो ते फक्त 100 टाइम ऑफ द रेंट देत होतो आणि मुलंच रेंट कमी होता, आणि त्यामुळे नेहमी कोणत्याही रिडेव्हलपमेंटसाठी आपला लँड ओनर्सचा विरोध असायचा आहे की आपल्याला काय त्यामध्ये भेटणार नाही. हे लक्षात घेता सर आपण 79A मध्ये अमेंडमेंट केलेलं आहे माड ॲक्टमध्ये, आणि आताच्या नवा प्रोव्हिजनप्रमाणे जे आहे लँड ओनर्सच्या कम्पन्सेशन करिता एक तर 25 टाइम्स ऑफ द RR व्हॅल्यू ऑफ द लँड, 25% ऑफ द RR व्हॅल्यू ऑफ द लँड, और 15% जे आपला फ्री सेल एरिया आहे त्याच्या व्हॅल्यू विच एव्हर इज हायर, हे कम्पन्सेशन आपण देत आहोत सर. आणि त्यामुळे आय एम हॅपी टू से दॅट ॲक्च्युली आता मुंबईमध्ये साधारणपणे 850च्या वर आपला 79A खाली नोटीस गेलेला आहे, ज्यामध्ये आता प्रपोजल्स हॅव स्टार्टेड कमिंग. फक्त एकच विषय त्यांचे आहे सर की ते क्लस्टरसाठी जे विषय आहे सर की जे म्हणजे त्यामध्ये इंडिव्हिज्युअल लँड ओनर्समध्ये, तो त्या अनुषंगाने कदाचित मला असं वाटते की सध्या 100% लँड ओनर्सची सहमतीची गरज आहे, आणि कन्सेंट जे आहे तिथे जे टेनंट्स किंवा जे राहणारे लोक आहेत त्याच्या 51%. सो जिथे क्लस्टर येत असेल तर आय थिंक एक अमेंडमेंट करता येईल, पण ते विचार करता येईल की इन्स्टेड ऑफ सेइंग 100% ऑफ द लँड ओनर्स, इफ वी मेक इट 70% ऑफ द लँड होल्डिंग, देन कदाचित 33(9)च्या क्लस्टरमध्ये आणखी प्रपोजल्स येऊ शकतात असं मला वाटतं सर. ठीक आहे, इट्स गुड. नवीन गृहनिर्माण धोरण तयार करण्याचा आपला प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये आत्ताचे जे काही चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत, अफोर्डेबल हाऊसिंगपासनं तर क्लस्टर डेव्हलपमेंटपर्यंत, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आपण अवलंब केलेला आहे. अर्बनायझेशन मॅनेज करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट कशी करावी लागेल, अशा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत. सगळ्या स्टेक होल्डरशी एक मोठं कन्सल्टेशन आपण त्याच्यामध्ये करतो आहोत, आणि ते सगळं करून ते आपलं जे नवीन धोरण आहे हे लवकरात लवकर यावं असा आपला प्रयत्न आहे. निवडणुकीच्या आधी प्रयत्न तोच आहे. खरं म्हणजे जयस्वालांनी माझा एक चांगला मुद्दा काढून घेतला. तुम्ही छान GST विषयी म्हणत होतात, आणि मला त्यावेळेला असं विचारायचं होतं की आपले अर्थमंत्री जातात का, आणि खरं म्हणजे ते खातंही तुम्हाला जास्त चांगलं हाताळायला आवडलं असतं असं वाटतं का तुम्हाला? असो, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. एक शेवटचा फक्त प्रश्न महत्त्वाचा म्हणून विचारतो. माझे ते महाराष्ट्राच्या बाहेरचे अन्य शहरांच्या राजधानीतले जसे पत्रकार मंडळी मित्र आहेत ना, त्यांच्या बोलण्यातनं एक मुद्दा नेहमीच असतो, त्याविषयी काही सांगायला आवडेल की मुंबई इज अ डाईंग सिटी. मला असं वाटतं की काही काळमध्ये असा होता की वी ऑल्सो यूज टू फील दॅट मुंबई इज अ डाईंग सिटी, कारण मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नव्हतं, मुंबईमध्ये IT फिजिबल होत नव्हतं, त्यामुळे सगळं IT बँगलोर आणि हैदराबादकडे चाललं होतं. नाव दॅट इज नो मोर अ केस. मुंबई हॅज बिकम अ वायब्रंट सिटी. आज आपण पाहू शकतो, बघा डाईंग सिटी जी असते ना, तिथे कधी रिअल इस्टेटमध्ये आपल्याला एवढा चढ किंवा एवढी तेजी दिसत नाही. आज मुंबईमध्ये आपण जर रिअल इस्टेट इंडस्ट्री बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारे ती परफॉर्म करते. ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये झालं, नाव पीपल फ्रॉम बँगलोर आर आस्किंग देअर गव्हर्नमेंट्स की मुंबई कुड डू दिस, वाय कांट वी. आज आपण अटल सेतू बघतोय, आज आपण आपल्या मेट्रोज बघतोय, आज आपण कोस्टल रोड या ठिकाणी बघतोय, आपण बांद्रा वर्सोवा सिलिंगचं काम आपण बघतोय. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई ही आपण रिइन्व्हेंट केलेली आहे, आणि त्यासोबत अटल सेतूमुळे हिंटरलँडची जी मुंबई आपण जोडली, आय फील दॅट जी फ्युचर सिटी आपल्याला देशाची म्हणता येईल
ती आता न्यू मुंबई आहे. न्यू मुंबई म्हणजे नॉट मिअरली न्यू मुंबई, तर हा जो पनवेल, नवी मुंबई असा जो रायगड जिल्ह्यातला आणि सगळा जो एरिया आहे, तो एरिया की ज्या ठिकाणी आय वुड से की फ्युचर सिटी आपली तयार होणार आहे. सो मुंबई एक प्रकारे पुढच्या काळामध्ये फिनटेक हब अशा प्रकारे डेव्हलप होईल आणि सगळ्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीज ज्या आहेत या मुंबईमधनं ऑपरेट होतील आणि त्याचं सगळं बॅकएंडिंग हे आपल्याला नवी मुंबईमध्ये पाहायला मिळेल. आजही देशाच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीच्या जवळपास 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी मुंबई न्यू मुंबईमध्ये आपण तयार केलेली आहे. आत्ता जे ग्लोबल डेटा सेंटर असोसिएशनचे लोक मला भेटायला आले होते आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाली. आत्ता हे सगळं म्हणजे डेटा सेंटर इज जस्ट वन पार्ट, पण आत्ता याचं जे सगळी इकोसिस्टीम आहे ती USA ज्या ठिकाणी कंट्रोल होते, विच इज अ सॉर्ट ऑफ डेटा सेंटर सिटी. दे फील दॅट सेम डेटा सेंटर सिटी कॅन बी क्रिएटेड इन न्यू मुंबई. आणि ती जर आम्ही क्रिएट करू शकलो तर फ्युचर टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्याचं केंद्र हे बेंगलोर हैदराबाद नाही, ते मुंबईच राहणार आहे. त्यामुळे आय वुड से दॅट वी हॅव रिइन्व्हेंटेड मुंबई. आणि मुंबई इज नो मोर अ डाईंग सिटी. मुंबई इज अ व्हेरी व्हायब्रंट, थ्रायव्हिंग, फ्लरिशिंग सिटी नाव. मला असं वाटतं की या मुद्द्यावरती थांबावं आणि पुढच्या या विषयाच्या कार्यक्रमाच्या वेळेला ठाण्याहून मुंबईला यायचा वेळ 2.5 तासावरनं 1 तासावर यावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपली सगळ्यांची मला असं वाटतं आभार मानतो. त्याची व्यवस्था होतेच आहे. आम्ही जे आता बोगदे तयार करतोय त्याच्यामुळे ते होणारच आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आता शेवटाकडे वळताना एक छोटीशी विनंती आहे की सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आपण लोकसत्ताच्या वतीने एक भेटवस्तू देणार आहोत आणि ती भेटवस्तू देऊन झाल्यानंतर सगळे जे सन्माननीय लेखक आहेत त्यांचा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर एक आपण समूह छायाचित्र घेणार आहोत. ती भेटवस्तू देण्यासाठी मी सन्माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईचे सन्माननीय CEO आहेत, त्यांना विनंती आहे त्यांच्या हस्ते आपण ही भेटवस्तू देऊया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून. या कॉफी टेबल पुस्तकामध्ये ज्यांनी लेखन केलंय अशा मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर एक छायाचित्र घेऊया. माननीय सोमण साहेब आपण उपस्थित असाल तर आपण सुद्धा कृपया. निशांत सर. आसिफ हे पटकन. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार. पुन्हा एकदा लोकसत्ताच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. उपस्थितांचेही खूप खूप आभार. धन्यवाद.